दिसतोय आणि त्यामुळे आंदोलनकर्ते जास्तच आक्रमक झालेले आहेत। मोठा गोंधळ इथे निर्माण झालाय। अचानकपणे पोलिसांचा मोठा फौजफाटा इथे दाखल झाला आणि त्यानंतर या स्टेजवरून सोनम वांगचुक यांना हटवण्यात आलेलं आहे। सोनम वांगचुक यांना पोलिसांच्या या कारवाईनंतर इथून हटवण्यात आलेलं आहे। 21व्या दिवशी आता दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सोमेश, एका बाजूला सोनम वांगचुक यांच्या या आंदोलनाला विरोधी पक्षाच्या नेत्यांचा मोठा प्रतिसाद मिळत होता, पाठिंबा मिळत होता, मात्र 21व्या दिवशी त्यांना हटवण्यात आलेले आहे। नेमकं काय घडतंय जंतर मंतरवर? निश्चितच पोलिसांनी ही कारवाई करत एक प्रकारे सोनम वांगचुक यांना इस्पितळामध्ये दाखल करण्यासाठी म्हणून ताब्यात घेतलेला आहे आणि सोनम वांगचुक हे जे गेले 20 दिवस तिथे आंदोलन करतायत त्यांची प्रकृती खालावली होती आणि काल म्हणजे जेव्हा आजचा दिवस हा सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा 21वा दिवस आहे आणि आजच्या दिवशी थेट पोलिसांनी एक थेट कारवाई करत म्हणून सोनम वांगचुक यांना इस्पितळामध्ये दाखल केलेला आहे। आणि सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर गेले काही दिवसांमध्ये त्यांच्या ब्लड मधलं युरिक ऍसिड वाढलेलं होतं आणि जी म्हणजे सर्वसाधारणपणे माणूस उपाशी राहायला लागल्यानंतर जे स्टोर्ड फॅट असतं त्या फॅट मधून एनर्जी उपयोग झाल्यानंतर करून मग मसल मधली एनर्जी वापरली जाते, मसलचा उपयोग केला जातो आणि त्यानंतर मग या सगळ्यामधून पुढचा त्याचा टप्पा असतो की ऑर्गन वरती स्टोअर केलेलं फॅट हे बॉडी वापरू लागते। तर सध्या सोनम वांगचुक यांच्या बाबतीमध्ये काल त्यांच्या स्टोअर मसल मधून एनर्जी वापरली जाते अशी परिस्थिती होती असं डॉक्टरांचं म्हणणं होतं, कारण त्यांच्या ब्लड मधलं युरिक ऍसिड वाढलेलं आहे। आणि त्यानंतर मग सोमेश, मी तुम्हाला अगदी थोडंसं थांबवते। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया सध्या आपल्या सोबत आहेत। अंजलीताई, मोठी बातमी येते जंतर मंतरवरून। 21व्या दिवशी अशा रीतीने मोठा फौजफाटा जंतर मंतरवर दाखल झालाय आणि त्यानंतर सोनम वांगचुक यांना हटवण्यात आलेलं आहे। तुमची प्रतिक्रिया? मला ही अगदी अपेक्षित होतं की यांना 20 तारखेचा मोर्चा कुठच्याही पद्धतीने हे होऊ देणार नाहीत आणि त्यासाठी हे पूर्ण ताकद लावून मी एक्झॅक्टली हेच अभिजितला सांगितलं की ते उचलतील आणि हॉस्पिटलाइज करतील 17 किंवा 18 तारखेला आणि एक्झॅक्टली तेच झालं। कारण हे सरकार कुठच्याही पद्धतीने म्हणजे त्यांना लोकशाहीचा काहीच अर्थच कळत नाही आणि जर एक व्यक्ती शांतपूर्ण आंदोलन करतोय, उपोषण करतोय तर खरं तर 3-4 दिवशी तरी त्यांच्याकडनं चर्चेची अपेक्षा होती, पण तसं होताना दिसत नाहीये। उलट त्यांनी 20-21 दिवस त्यांच्याकडनं उपोषण करून घेतलं आणि नंतर जबरदस्ती स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांना उचलून हॉस्पिटलाइज केलं। किती 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 निष्ठुर, किती कठोर सरकार आहे, त्याला की आता अर्थच उरलेला नाहीये, अर्थच नाही। म्हणजे संताप होतोय माझं हे ऐकून की बिचारे 20-21 दिवस बसले आहेत, त्यांच्याशी चर्चा करायचं सोडून बघत नाही आणि आज आता त्यांना उचलून म्हणजे अंजलीताई, आपण बघतोय गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षाच्या नेत्यांचा मोठा प्रतिसाद या आंदोलनाला मिळतोय, त्यांची भेट घेतली जाते, त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा मिळतोय, यामुळेच हे अशा रीतीने आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होतोय। अगदी अगदी त्यांना आता भीती वाटत होती की 20 तारखेला रौद्र रूप बघायला मिळेल, म्हणूनच त्यांना आज हॉस्पिटलाइज करून टाकलं की याच्या पुढे आंदोलनच नको। आता आपली 20 तारखेला पार्लमेंटचं सेशन चालू होतोय तेव्हा कुठलाही अडथळा नको, आपल्याला धुडगूस घालायचा आहे, यासाठी हे सगळं केलं गेलं। मला अतिशय राग येतोय आता। अंजलीताई, धन्यवाद या प्रतिक्रियेसाठी। तर उपोषणाच्या 21व्या दिवशी सोनम वांगचुक यांना रुग्णालयात हलवण्यात आलेले आहे। तर सोनम वांगचुक यांच्या तब्येतीची काळजी घेणारे किंवा त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर नितीन दिघे सध्या आपल्या सोबत आहेत। डॉक्टर नमस्कार। मोठी अपडेट येते, सोनम वांगचुक यांना आता रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। त्यांची प्रकृती नेमकी कशी होती? त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्याची खरंच गरज होती का? नाही, काही बिलकुल गरज नव्हती आणि ते स्वतः काल त्यांनी वॉक पण केलेलं आणि त्यानंतर संध्याकाळी आणि सकाळी गव्हर्नमेंट डॉक्टर्सने त्यांची चेकअप केली, व्हायटल पूर्ण नॉर्मल होते, काही इश्यू नव्हता। आता सकाळी सगळे आम्ही गेल्या 20 दिवसापासून त्यांच्या हेल्थवरती लक्ष ठेवून होतो। कोणतेही काही कारण सापडत नसल्यामुळे
अचानकपणे एखादी मेडिकल टीम आणून पूर्ण चारी बाजूने 500 ते 700 पोलीस CRPF वगैरे सगळं हे करून त्यांना काही न कारण सांगता हे केलेलं आहे, त्यांना घेऊन गेलेले आहेत आणि त्यांना या गोष्टीची एकदम कुठलीही चांगली आहे. कल्पना देण्यात आलेली नव्हती. हो, काल संध्याकाळचा आपल्याकडे रिपोर्ट पण आहे, म्हणजे जो गव्हर्नमेंट डॉक्टर्सनी येऊन त्यांनी जो केलेला आहे तो रिपोर्ट, म्हणजे गव्हर्नमेंट डॉक्टरने जे व्हायटल चेक केले आणि पूर्ण सगळे व्यवस्थित आहेत ते पूर्ण आपल्याकडे आता अवेलेबल आहेत. आणि मी स्वतः पण त्यांचं पूर्ण चेकअप केलं होतं, त्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम नाही आहे. ते 20 तारखेला स्वतः चालत आले असते तिकडे, तरी पण त्यांना निष्कारण आज फक्त भीतीपोटी किंवा त्यांच्या मागण्या मान्य न करण्यासाठी त्यांना आज इथून घेऊन गेले आहेत. म्हणजे डॉक्टर 20 तारखेपर्यंत सोनम वांगचुक हे उपोषणावर कायम राहू शकले असते, त्यांची प्रकृती ठीक राहिली असते असं तुम्हाला म्हणायचंय? त्यांची प्रकृती याच्यासाठीच त्यांनी काल सकाळी जे ह्या ज्या अफवा उडत होत्या की त्यांना चालता येणार नाही किंवा त्यांची प्रकृती, तर सोनम वांगचुक यांचे डॉक्टर नितीन दिघे हे